नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज आपण एक मनोरंजक कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे अदृश्य मदतीचा हात. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग पाहूया. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक सुंदर गार्डन होते. गार्डनमध्ये वृद्धांना वॉकिंग करण्यासाठी सुंदर ट्रॅक होता. गार्डनच्या मधोमध मुलांना खेळण्यासाठी मोठे मैदान होते. तसेच आजूबाजूला सुंदर झाडी होती आणि याच गार्डनमध्ये समाधान व त्याची पत्नी वत्सला दररोज मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात असत. ते दोघे नेमवयस्क होते. ट्रॅकवरून चालत असताना ते गप्पा गोष्टी करायचे. बोलताना त्यांच्या गप्पाटप्पा म्हणजे त्यांच्या कुटुंबातील वेगवेगळे विषय असायचे. आर्थिक नियोजन, मुलांची लग्न, मुलांचे शिक्षण हे सर्व कसे पार पाडायचे. कधीकधी ते हा विचार करायचे की आपण वृद्ध झाल्यानंतर आपले कसे होणार. असा नित्यक्रम त्यांचा दररोज असायचा. वॉकिंग करत असताना त्यांची सहज नजर एका विजेच्या खांबावरती पडायची की ज्या खांबावरती एक छोटीशी तार बांधलेली होती व त्या तारेमध्ये लटकवलेली चिठ्ठी त्यांना दररोज दिसत होती. एके दिवशी त्याची बायको आजारी पडल्यामुळे ती मॉर्निंग वॉकसाठी आली नव्हती. याच दिवशी त्याने गार्डनमध्ये कोणीही आजूबाजूला नाही हे पाहून ती चिठ्ठी घेतली व मोठ्या कुतूहलाने ती चिठ्ठी उघडली. चिठ्ठीमध्ये नजर टाकल्यानंतर त्यातील अक्षरे खूपच वाकडी तिकडे होती, पण अक्षरे ओळखता येत होती. त्याने ती चिठ्ठी पूर्ण वाचून काढली. त्यात मजकूर असा होता की माझी 20 रुपयाची 2 नाणी हरवली आहेत. मी एक गरीब आणि वृद्ध माणूस आहे. ही नाणी इथेच कुठेतरी खांबाजवळ पडली असावीत. मी ती नाणी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला ती नाणी सापडली नाहीत. जर ही नाणी कोणाला सापडली असतील तर त्यांनी ही 2 नाणी मला खालील पत्त्यावर पोच करण्याची कृपा करावी. चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता. उन्नत नगर, मारुती मंदिराच्या पाठीमागे अशी खूण पण सांगितली होती. त्या भल्या माणसाला काय वाटले कोणास ठाऊक. तो पत्ता शोधत शोधत निघाला. हा पत्ता एका गरीब प्लॅस्टिकच्या व पत्र्याच्या झोपडपट्टीतील निघाला. त्या नगरातील मारुतीचे मंदिर त्याने शोधून काढले व त्या पत्त्यावरील घरही शोधून काढले. ते घर म्हणजे एक प्रकारची चंद्रमौळी झोपडी होती. झोपडीचे दार बंद असलेले दिसत होते. त्याने दरवाजाची कडी वाजवली. थोड्या वेळाने एक जख्ख म्हातारा माणूस बाहेर आला. म्हाताऱ्या आजोबांचे सर्वांग लटपटत होते. काठीचा आधार घेऊन तो कसाबसा उभा राहत असे. काळाने त्याची म्हातारपणाची काठी हिरावून घेतली होती. त्याच्या हातात फक्त एक लाकडी काठी दिसत आहे. शरीर खूप खंगलेले आहे. चेहरा सुरकुतलेला, गालाची हाडे वर आलेली, अंगावर फाटके कपडे, पण चेहऱ्यावर मात्र स्वाभिमान दिसत होता. अहो आजोबा, मला तुमची 20 रुपयाची 2 नाणी सापडली. हे घ्या तुमचे पैसे, असे म्हणत त्याने खिशातून 2 नाणी बाहेर काढून आजोबांना दिली. म्हातारे आजोबा म्हणाले, कमाल आहे. माझी हरवलेली 20 रुपयाची 2 नाणी देण्यासाठी आत्तापर्यंत 20 माणसे येऊन गेली व तुम्ही 21वी व्यक्ती आहात. आजोबा म्हणाले, अरे तुला कोणी सांगितले की माझे पैसे हरवलेले आहेत म्हणून? आजोबाने प्रश्न विचारला. मी ते गार्डनमधील चिठ्ठीमध्ये वाचले, समाधानाने उत्तर दिले. वृद्ध आजोबा म्हणाले, माझे पैसे मुळीच हरवले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ती खांबावरील चिठ्ठी मी लिहिलेली नाही, कारण मला लिहिता वाचता येत नाही. तर लिहिणार कसा? एक तर मला धड नीट दिसत नाही, त्यामुळे मी घरातून बाहेर पडत नाही. माझ्या मते ही चिठ्ठी कोणीतरी जाणीवपूर्वक व हटकून लिहिलेली असावी. हे तुझे 40 रुपये परत घेऊन जा. नको आजोबा, राहू दे हे पैसे तुमच्याजवळ, तुम्हाला ते उपयोगी पडतील, असं समाधान म्हणाला व जबरदस्तीने ते पैसे आजोबांच्या हातात ठेवले. यावर म्हातारे आजोबा म्हणाले, कमाल आहे. आत्तापर्यंत जेवढेही माणसे माझे हरवलेले पैसे परत द्यायला आली होती त्यांना मी पैसे परत घेऊन जाण्यास सांगितले, परंतु प्रत्येकाने हेच उत्तर दिले की तुम्हाला ते पैसे उपयोगी पडतील. तुमचे पैसे पूर्वी कधीतरी हरवले होते असे समजा, असा समाधान म्हणाला.
अरे, माझे एक काम तू करशील का? आजोबाने त्यास विचारले. हो, सांगा ना, तुमचे काम मी नक्की करेन, समाधानने उत्तर दिले. अरे बाबा, गार्डनमधील ती चिठ्ठी फाडून टाक. त्यामुळे लोकांना उगीच त्रास होतो व भुर्दंड बसतो. माझ्याकडे जेवढे जेवढे लोक आले होते त्या सर्वांना मी चिठ्ठी फाडून टाकण्यास सांगितले होते, परंतु अजून एकानेही ते काम केल्यासारखे दिसत नाही. मला वाटते ते लोक कदाचित विसरले असतील. निदान तू तरी हे काम न विसरता करून टाक. असे म्हणून आजोबाने त्याच्या झोपडीचे दार बंद केले. परत जाताना समाधानला त्या खांबावर चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी फाडण्यासाठी तो त्या खांबाजवळ आला होता, परंतु ती चिठ्ठी फाडण्या अगोदर तो थोडासा थांबला. त्याच्या मनात लगेच एक विचार आला की त्या एका चिठ्ठीमुळे त्या गरीब आजोबांना चिठ्ठीच्या रूपाने मदत मिळत होती. त्या चिठ्ठीमुळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजोबांना मिळाली आहे. माझे 40 रुपये गेले, पण एका गरजू व गरीब आजोबांना मदत केल्याचा आनंद माझ्या मनाला मिळाला. असाच आनंद व समाधान लोकांना लाभले असावे. व ही चिठ्ठी जर मी फाडून टाकली तर त्या गरीब आजोबांना मदत मिळणार नाही. ती चिठ्ठी ज्या माणसाने लिहिली त्याचे नवल व कौतुक समाधानला वाटत होते व ती चिठ्ठी न फाडता तो तेथून निघून गेला. घरी समाधानची बायको आतुरतेने त्याची वाट पाहत होती, कारण तिला खूपच ताप भरलेला होता. तिला सर्व काही असह्य वाटत होते. समाधानने दारात पाय टाकताच त्याची बायको त्याच्यावरती जोरात खेकसते. एवढा वेळ तुम्ही कुठे गेला होता? तुम्हाला ना घरची चिंता ना माझी काळजी. हे सर्व काही समाधान निमूटपणे ऐकत होता. समाधान खूप दमला होता, थकला होता, तरीसुद्धा तो वत्सलाला दवाखान्यात घेऊन गेला होता. त्याने सर्व औषधे घेतली व दोघे घरी वापस आले. सध्या माणसाचे जीवन हे खूपच धावपळीचे झाले आहे. दुसऱ्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. माणसाला माणसाची किंमत राहिलेली नाही. माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत आलेली आहे, अशी हकाटी आपण नेहमी मारत असतो. असे असले तरी या समाजामध्ये काही थोड्याफार प्रमाणात का होईना असा माणुसकीचा पाझर समाजाला व माणसाला जिवंत ठेवण्याचे कार्य करीत आहे. फक्त आपल्याला ती कार्ये दिसत नसतात. माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी व माणुसकीचा पाझर हा संपूर्ण समाजाला व मानवाला जिवंत ठेवण्याचे कार्य करतील यात शंका नाही. व अशा प्रकारच्या गार्डनमधील चिठ्ठ्या प्रत्येक खांबावर दिसल्या तर काही अंशी वृद्धाश्रमातील संख्या निश्चितच कमी होईल. व अशा अदृश्य मदतीच्या हातामुळे गरीब बिचाऱ्या जीवाचे जीवन सावरण्याच्या कार्यात थोड्याफार प्रमाणात नक्कीच मदत होईल. तुम्हालासुद्धा अशा प्रकारचा अनुभव आला तर नक्की संधी सोडू नका. समाजातील अशा दुर्लक्षित व्यक्तींना, मग तो गरीब विद्यार्थी असेल किंवा अनाथ बालक असेल किंवा इतर कोणीही असेल, अर्थातच हा अनुभव घ्यायचा की नाही याचे उत्तर तुम्हीच शोधायचे आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.